हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर हा व्हिडिओ थंबनेल बघून तुम्हाला समजलाच असेल की दिवाळीचा दिवसाचा आहे. थोडासा आवाज माझा खराब आहे, तब्येत थोडीशी बरी नाही, त्याच्यामुळे समजून घ्या. तर बघा, दिवाळीच्या दिवशी 4 वाजेचा टायमिंग आहे. समोर मारुतीचं मंदिर आहे. तर मारुतीच्या मंदिरात मारुतीची साफसफाई चालू आहे आणि इथे माझी ही पूजेची तयारी चालू आहे. तर संध्याकाळचे 3:30 वाजलेले आहे आणि मी सर्व झाडून झुडून घेत आहे. तर मला इथे पूजा मांडणी करायची आहे. तर आमचं किराणा दुकान आहे, त्याच्यामुळे आम्हाला तिकडेही पूजा करायला जावं लागतं. त्याच्यामुळे मी इथे जरा लवकरच पूजा मांडणी करायला लागलेली आहे. तर बघा, झाडझूड झाल्याच्या नंतर मी उंबरा स्वच्छ पुसून घेतलेला आहे. जाऊबाई घरात लादी पुसती आहे, त्याच्यामुळं तोपर्यंत मी इथे उंबरा पुसून घेतला आहे. तर तिने हे उंबरठ्याला पावलं आणलेली होती, तेही चिपकवायची होती, मग मी तेही लावून घेतले आणि इथे उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घेते आहे. तर आज जरा धावपळच आहे, कारण आमचं कसं दोघीकडे लक्ष्मीपूजन असतं, एक घरी पण असतं आणि दुकानावर पण आम्हाला इथलं आवरून तिकडेही पूजा करायला जावं लागतं. तर बघा, आता मी हळदीचं लेपन करते. तर हळदीचं लेपन कसं करायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अगोदरच आहे. तर लक्ष्मी देवीला पिवळा आणि लाल रंग खूप आवडतो, म्हणून मग मी इथे पिवळ्या रंगाची अशी लेपन झाल्याच्या नंतर बॉर्डर करून घेतली. तर सासरी कसं बघा, उंबऱ्याच्या बाहेर थोडीशी अशी पट्टी आहे, तर तिथे व्यवस्थित अशी रांगोळी काढता येते आणि घरी उंबरा लाकडाचा आहे, त्याच्यामुळे हळदीचं लेपनही व्यवस्थित बसतात. तर रांगोळी काढल्याच्या नंतर मी अशी दोन्ही साईडला लक्ष्मीचे पावलं काढून घेतले आणि मधोमध स्वस्तिक काढून घेतलं. तर अशा प्रकारे मी सर्व रांगोळी काढून घेतलेली आहे. बघा किती सुंदर वाटते आपला उंबरा. तर उंबरठ्याचं लेपन झाल्याच्या नंतर, रांगोळी काढून झाल्याच्या नंतर इथे आता मी पूजेची तयारीला लागलेली आहे. तर पूजेच्या तयारीसाठी जे काही सामान लागतं ते सर्व एकत्र घेऊन बसलं म्हणजे कसं आपल्याला काही शोधावं लागत नाही. तर आता तुम्ही म्हणशाल की तुम्ही साडी बदललेली नाही किंवा काही नाही, तर फक्त मी इथे पूजेची मांडणी करून ठेवणार आहे आणि पूजा आम्ही जोडीने करणार आहे. तर ते आम्ही पूजेला नंतर बसणार आहे. तर हे कसं अगोदर सर्व तयारी करून घेतली तर ऐनवेळी धावपळ होत नाही. तर आता आपण धनतेरसला जे काही पंत्या लावतो, तर त्या पंत्या न वापरता आपल्याला लक्ष्मीपूजनसाठी 5 पंत्या ह्या नवीन घ्याव्या लागतात. तर त्याच पंत्या मी इथे ताटात ठेवून घेते आहे आणि आपल्याला असे मातीची बोळके लागतात. तर माझ्याकडे पितळेचे बोळके आहे, तुम्ही व्हिडिओत बघितलंच असेल, पण आईंनी इथे असे हे मातीचे बोळके आणलेले आहेत आणि पूजेसाठी जे काही पंत्या आपण लावणार आहेत त्या नवीनच घ्यायच्या असतात. तर बघा, एका ताटात मी सर्व पंत्या बोळके काढून घेतलेले आहे आणि आता पूजेची मांडणी करणार आहे. तर पंत्यांमध्ये आणि समईमध्ये वाती वगैरे, तेल वगैरे घालून ठेवलं तर कसं पूजा करायला सोपं जातं, ऐनवेळीच काही राहत नाही. तर आता मी फक्त मांडणी करते, तरी पण आपल्याला अग्नीच्या साक्षीनेच कोणतेही पूजेची मांडणी करायची असते. तर मी इथे अगोदर समई लावून घेत आहे. तर समईच्या खाली आपल्याला नेहमी आसन द्यायचं आहे. तर मी इथे एका डिशमध्ये तांदूळ घेतले आहे, त्याच्यावर हळदी कुंकू वाहून त्याच्यावर समई ठेवून घेतली आहे आणि समई प्रज्वलित केल्याच्या नंतर समईची मी इथं पूजा करून घेतलेली आहे. तर मी अगोदरच इथे कपडा वगैरे अंथरून घेतला आहे, तो काही व्हिडिओत दाखवला नाही, तर व्हिडिओ खूप मोठा होतो. तर एक चौरंग ठेवलेला आहे आणि चौरंगावर एक माझ्याकडे छोटासा पाट आहे, तोही ठेवला आहे आणि त्याच्यावर अक्षतांचं आसन देऊन देवीची मूर्ती ठेवली आहे. आता देवीची मूर्ती ठेवल्याच्या नंतर आपल्याला कलश स्थापना करायची असते. तर इथे कलशात मी सुपारी, पैसा, हळदी कुंकू आणि अक्षता टाकून घेतले आहे. एक फुलंही टाकलेलं आहे आणि विड्याची 5 पाने ठेवून आपल्याला त्याच्यावर नारळ ठेवून घ्यायचा आहे. तर एका डिशमध्ये इथे मी तांदूळ घेतले आहे. तर सफेद तांदूळ पूजेत वापरत नाहीत, म्हणून मग त्या तांदळावर थोडीशी हळदी कुंकू टाकलेलं आहे. तर हे पूजेत वापरलेले तांदूळ आपण याची दुसऱ्या दिवशी खीर बनवून खायची आहे. तर त्याच्यामुळे मी जास्त काही हळदी कुंकू त्याच्यात घातलेलं नाही. तर खाऊची पानं लावून झाल्याच्या नंतर इथे बघा, मी नारळ ठेवून घेतलेला आहे आणि आता देवीच्या मूर्तीसमोर मी 2-2 जोडविड्याची अशी 4 पाने ठेवून घेतली आहेत. तर हे 4 पानांवर मी एका पानावर गणपती बाप्पा, एका पानावर लक्ष्मीची मूर्ती, एका पानावर श्रीयंत्र आणि एका पानावर कुबेरांचा शिक्का ठेवणार आहे. तर अशा प्रकारे मी देवीला आणि कळशाला हार घालून घेतलेला आहे. तर आता चौरंगाच्या पुढे मी अशी 5 पानं मांडून घेणार आहे. तर इथे मी 4च ठेवली आहेत, 5वं पान मी नंतर ठेवते.
तर त्या पानांवर मी जे आपण मातीचे बोळके आपण धान्य भरून घेतो ते ठेवणार आहे आणि त्या बोळक्यांच्या पुढेच आपल्या ज्या 5 पंत्या पूजेसाठी लागणार आहे त्याही मी ठेवून घेते। तर अक्षदांचं आसन देऊन बोळके मी अशा प्रकारे ठेवून घेतलेले आहे आणि या बोळक्यांच्या पुढेच मी आता पंत्या ठेवून घेणार आहेत। तर इथे बघा मला पूजेला मदत हार वगैरे बनवायचं काम मनीषा आणि आई करत आहेत। दोघी मला मदत करू लागत होत्या, कारण इथली पूजा आवरून आम्हाला दुकानात पण पूजेची मांडणी करायला जायचं आहे। तर इथे कसं सर्व करून घेतलं म्हणजे तिकडनं आलं की लगेच घरची पूजा करायला सोपं जातं। तर बघा दिव्यांमध्ये मी अगोदरच तेल वगैरे सर्व घालून घेते आहे आणि हे जे वाटीत जे शिक्के ठेवलेले आहेत तर ते आमचे दुकानाचे लक्ष्मीपूजनसाठी वापरलेले शिक्के आहे। आम्ही हे दरवर्षी पूजेत धुवून वगैरे ठेवतो आणि परत हे आमच्या तिजोरीत ठेवतो। तर बघा मी जे पानं मांडलेली होती तर त्या पानांवर हे देवांचा अभिषेक करून मग मी त्यांची तिथे मांडणी करणार आहे। तर अशा प्रकारे सर्व मांडणी मी करून घेतलेली आहेत। तर आता सर्वात शेवटी रांगोळी काढून घेते। तर अगोदर रांगोळी काढली असती तर ती पूजा मांडणी करताना पुसल्या जाते। तर बघा मी पिवळ्या कलरने असा पट्टा काढून छोटे छोटे जे शिक्के आहेत रांगोळीचे त्याच्याने अशा लाल रंगाचे फुलांचं मी शिक्क्याने रांगोळी काढून घेतलेली आहे। तर व्हिडिओत जर सर्व दाखवायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो। तर अशा प्रकारे पूजेची अगोदरच मी तयारी करून घेतलेली आहे। तर एवढी तयारी करायला जवळजवळ तरी 1 ते 1.5 तास लागला, तरी पण आई आणि मनीषा असल्यामुळे मला हाताखाली पटपट दिल्या गेलं। तर इथे आता आम्हाला तर काही सण वगैरे काही करायचा नव्हता, तर आम्ही मिठाई आणली होती पूजेत ठेवायला आणि ननंदबाईंनी फराळ पाठवलं होतं तेही पूजेत ठेवलेलं आहे। तर बघा अशा प्रकारे मी सर्व मांडणी करून घेतलेली आहे। तर दुकानावर जाऊन दुकानची देवपूजा करून आलेलो आहे। पूजेचा मुहूर्त हा कमी होता, 6 ते पावणे 8 का 8 असा काहीतरी होता। तर आता काही माझ्या लक्षात नाही, व्हिडिओ शूट करून खूप दिवस झालेत। तर सर्वात आधी गणपती बाप्पांचा अभिषेक करून गणपती बाप्पांची स्थापना करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर बाकीची पूजा करणार आहेत। तर गणपती बाप्पांचा जसा अभिषेक केलेला आहे तसाच आम्ही सर्व देवांचा अभिषेक करून त्यांची विड्याच्या पानावर स्थापना करून घेणार आहे। तर सर्व देवांची विड्याच्या पानांवर स्थापना झाल्याच्या नंतर सर्व देवांना मी हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आरती करून घेणार आहे। तर मी आणि मिस्टरांनी असं दोघांनी मिळून सर्व देवांची पूजा करून घेतलेली आहे। तर मिस्टर बघा सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करून घेत आहे। गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फुलं असं सर्व अर्पण करून घेणार आहे।
तर सर्व पूजा झाल्याच्या नंतर आम्ही आरती करून घेतली। तर पूजा करायला मी, मिस्टर, सासूबाई आणि मुलं आणि जाऊबाई असे एवढेच होतो, कारण दुकानावर ऐन याद्यांची गर्दी, पूजेची गर्दी, फटाकड्यांची गर्दी होती, त्याच्यामुळे त्यांना काही घरी पूजा करायला येता आलं नाही आणि मुहूर्त हा असा कमी टायमिंगचा होता, त्याच्यामुळे आम्ही एवढ्यांनीच आरती करून परत आम्हाला दुकानावर पूजेसाठी जायचं आहे। आरती वगैरे करून झाल्याच्या नंतर इथे आता आपल्या गाड्यांची पूजा। तर बघा, आधी सर्व गाड्यांच्या चाकांवर असं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि सर्व गाड्यांवर स्वस्तिक काढून मनीषा आता त्यांची पूजा करून घेणार आहे। तर आमच्या स्कूल व्हॅन आहेत, दोघं दीर स्कूल व्हॅन चालवतात। तर आमच्या दीदीच्या हातून नेहमी त्यांची पूजा केली जाते, म्हणजे दसरा असो कुठलाही सण असो तर दीदीच्या हातूनच मोठ्या गाड्यांची पूजा केली जाते। तर बघा, इथे एक गाडी दुकानावर आहे, त्याच्यामुळे आता तिची पूजा ही दुकानावर गेल्यावर होते। तर इथे आमच्या मारुतीची ही पूजा करून घेतलेली आहे। मारुतीलाही नारळ फोडून घेतलेला आहे आणि प्रसाद वाटून झाल्याच्या नंतर आम्ही सर्व आमच्या दुकानावर गेलेलो आहेत। तर बघा, दुकानावर फटाकड्यांची खूप गर्दी आहे, गिरायकांची गर्दी आहे। तर दुकानावर आल्याच्या नंतर सासरे नसल्यामुळे आणि पूजा काही एवढी मोठी करायची नसल्यामुळे छोटीशी पूजा मांडणी केलेली आहे आणि आता इथे गल्ल्याची मी पूजा करून घेते आहे। तर गल्ल्यात पण आता गल्ल्याचे पैसे तर काही पूजेत मांडलेले आहे, त्याच्यामुळे इथे काही फक्त गल्ल्याची पूजा करून घेतलेली आहे। गल्ल्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून आणि धूपदीप ओवाळून घेतला आहे। तर आता मनीषा काटेचीही पूजा करते आहे। तर बाहेर आमचं चहाचं पण दुकान आहे, तिथेही पूजा करायची आहे, फटाकड्यांच्या दुकानाच्या इथेही पूजा करायची आहे। तर एवढं सगळं काही शूट करणं शक्य होत नाही आणि गावाला कसं लगेच नावं ठेवतात की सासरे नाहीत आणि हे शूटिंग करतात आणि स्टेटस ठेवतात किंवा व्हिडिओ काढतात, त्याच्यामुळे शूट करायलाही जास्त काही बरं वाटत नव्हतं। त्याच्यामुळे जेवढं काही माझ्याकडनं शक्य होईल तेवढंच मी शूट केलेलं आहे। तर पूजेची मांडणी वगैरे मला काही हे व्हिडिओत दाखवता आलेली नाही। तर सर्व दुकानावरची पूजावरून आम्ही सर्व घरी आलो आणि घरी आल्याच्या नंतर इथे स्वयंपाक झाल्याच्या नंतर आम्ही आज वरण भात आणि खीरपुरीचा नैवेद्य केलेला होता। तर नैवेद्य अर्पण करून घेते। तर व्हिडिओ यायला जरा उशीरच झाला, कारण तब्येत पण खराब होती आणि गावाला कसं सारखे पाहुणे चालू होते, तर सण घेऊन येत होते, तर त्यात शूट करणं काही मलाही बरोबर वाटलं नाही, त्याच्यामुळे काही व्हिडिओ उशिरा आला तर समजून घ्या। तर अशा प्रकारे दिवाळीचं लक्ष्मीपूजन आम्ही केलेलं आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।